चालू करतोय ते म्हणजे मी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगरचे 2 स्पून घेतो. ते मी पिऊन फ्रेश होतो. फ्रेश झाल्यानंतर मी परत ब्लॅक कॉफी पण पितो. ह्याच्यामध्ये साधारण अर्धा तासाचा गॅप असतो. ते पिऊन झाल्यानंतर मी जिमकडे निघतो. ओके, हे झालं पिऊन. त्यानंतर फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर हे ब्लॅक कॉफी घेतली. ब्लॅक कॉफी मी नेसकॅफेची घेतो. ते 5वालं पाऊच भेटतं. ते आता नवीन पॅकिंगमध्ये आलेलं आहे. पहिलं 2ला यायचं, आता 5ला आलेलं आहे. ते बरोबर मेजर आहे. तेवढं तुम्ही एक आपल्या चाय प्यायच्या कपामध्ये आहे ना कोमट गरम पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स करून प्या तुम्ही. टेस्ट पण व्यवस्थित राहते आणि पिऊ पण वाटतं तेवढं. त्यानंतर रेडी झालो. मी निघालो जिमकडे. गाडी चालू करून निघालो जिममध्ये. जिममध्ये आलो. मी बॅग ठेवली. पहिले वेट चेक केलं. वेट चेक करून रेडी होऊन आलो मी फ्लोअरवरती आज कोणच नाही आहे. त्याच्यानंतर मी पहिलं मग ॲपलचं आपलं हे इलेक्ट्रो पावडर आणि क्रेटिन घेतलं. त्यानंतर पिऊन 10 परत ट्रेनिंग दिले. परत ट्रेनिंग संपली. मी निघालो घराकडे. आज जात आपल्याला ड्रायव्हिंग क्लास करायचा. ड्रायव्हिंग क्लास केलं. ड्रायव्हिंग क्लास झाल्यानंतर मी निघालो घराकडे. ड्रायव्हिंग क्लास माझा अर्धा तास असतो. परत जात मी घेतलं दूध घेऊन घरी येऊन पहिलं घेतलं फ्रेश होऊन माझा मील. हे मी मील खाल्लं. त्याच्यानंतर रेडी होऊन मी निघालो जिमकडे. आज आहे आपलं लेग्स वर्कआउट. जात पहिले पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून बाईक केली आपलं पार्किंगमध्ये पार्क. त्यानंतर आलो जिमवरती. जिममध्ये येऊन रेडी होऊन आलो आतमध्ये फ्लोअर. आज बॅक खूप जाम होती तर ते रोलरने थोडं स्ट्रेच करून घेते. ग्लूट्स पण आणि हॅमस्ट्रिंग पण. कारण लेग्स वर्कआउट करतोय त्यामुळे थोडंसं स्ट्रेच राहणं गरजेचं होतं. ते फ्री करणं गरजेचं होतं. त्यामुळे केलं मी ते. आणि हे नेहमीप्रमाणे आपण लेग रोटेशन करतोय. तुम्ही पण करतच असाल तसं. मी माझ्या पद्धतीनं असं करतो. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं करता ते तुम्ही बघा. त्यानंतर मी ह्यामध्येच स्क्वॉट वगैरे घेतो. वॉर्मअपमध्येच 2 स्क्वॉट घेतो 15-15चे. त्याच्यानंतर लंजेस घेतो 20-20 काउंटचे 2 सेट. त्यानंतर मी सुमो स्क्वॉट, कधी लेग प्रेस नाही का ऑल्टरनेट ठेवतो मी. कधी लेग प्रेसने चालू करतो, कधी सुमो स्क्वॉटने चालू करतो. हे पूर्ण स्ट्रेच वगैरे वॉर्मअप करून झाल्यानंतर पहिलं वॉर्मअप झाला आपला पूर्ण. आता घेतो फ्री स्क्वॉट. डिस्टन्स आपल्या शोल्डर एवढं ठेवतो मी पण शोल्डर एवढं ठेवलं होतं. त्यानंतर लंजेस घेतो. लंजेस झाल्यानंतर मग पहिला आपला सुमो स्क्वॉट राहील यावेळेस. सुमो स्क्वॉट याचे मी 2 सेट घेतो 10 काउंट्स. हा वेट कमीत कमी 40 किलोचं वेट आहे माझ्या हातामध्ये. ते 2 सेट मारले. त्याच्यानंतर लेग प्रेसचे 2 सेट मारले. त्यानंतर एक्सटेन्शनचे 2 मारले. मग हॅमस्ट्रिंग लेग कर्ल ह्याचे पण 2 मारले. त्यानंतर हे स्टिफ डेडलिफ्ट हॅमस्ट्रिंगसाठी. त्यानंतर सिटेड काप्स. मग स्टँडिंग काप्स. त्यानंतर मी रेडी होतो जाऊन. थोडे हलके स्ट्रेच करून रेडी होऊन मी आलो फ्लोअरवरती येऊन परत मी पोषरमध्ये क्रेटिन आणि इलेक्ट्रो पावडर पिऊन मी माझा पोषर वर्कआउट घेतो. ओट्स त्याच्यामध्ये 50 ग्रॅम ओट्स असतात, 1 बनाना आणि 100 ml दूध. त्यानंतर मी आज डिनरचा व्हिडिओ बनवणार नाही कारण की ते माझा मोबाईल आतमध्ये असं जमलं नाही मला. झाली सुट्टी. आपण निघालो घराकडे. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. गुड.